जे जमीन आज 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 जे पूर्ण धरण झालेलं आहे, धरण अपूर्ण नाही, 100% पाणी भरून बी त्या घरापर्यंत किंवा त्यांच्या जमीनपर्यंत पाणी जात नाही। म्हणून माझी अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना विनंती राहील का त्याने त्यांच्या जे परिवाराला सगळ्यांना 8 नंबरसाठी त्या घरासाठी जागा दिली आहे ते बी शासन ताब्यात घेण्यात यावे आणि त्या शेतकरीला त्यांच्या जे परिवाराला आहे त्यांना गुजरातमध्ये जागा दिला आहे ते सुद्धा शासन ताब्यात घेण्यात यावे, कारण त्यांना त्यांची जमीन आजही पाणी भरून ते जमीन बुडी क्षेत्रात नाही जात आहे। म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती राहील, मी हे सगळे पुरावे देतो आहे, हे जमीन त्यांच्या आज बी त्यांच्या ताब्यात आहे। म्हणून जे शासनाने जमीन दिली आहे ते सरकार ताब्यात घेईल का, हा माझा प्रश्न आहे। ही बाब अतिशय गंभीर आहे की जर सदर जमीन जर पाण्याखाली बुडत नसेल तर प्रकल्पग्रस्त म्हणून त्याला दाखला देता येत नाही। विभागाने जे उत्तर दिलेले आहे त्यानुसार धरण काही दरवर्षी पूर्ण भरत नाही। जेव्हा नर्मदा बचाव आंदोलन झालं होतं त्या दरम्यान काही लोकांनी, सन्माननीय सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे ते चळवळीचे लोक होते, त्यांनी स्वतःच याचा लाभ घेतलेला आहे। याची वस्तुस्थिती तपासून घेणं खूप आवश्यक आहे। 2004-2005च्या दरम्यानची घटना आहे आणि त्यामुळे या प्रकरणी मी सुरुवातीलाच आपल्याला उत्तर दिलेलं आहे की या प्रकरणी जर त्याची जमीन ही प्रकल्प पाण्याखाली बुडते की नाही बुडत या संदर्भामध्ये पूर्ण जलाशय भरल्यानंतरच याची चौकशी करणे शक्य होईल आणि जर ती जमीन बुडीत क्षेत्राखाली येत असेल तर मग त्यांना प्रकल्पग्रस्ताचा दाखला आणि दिलेली कारवाई योग्य आहे। परंतु हे झालं असताना मूळ जागा जी आहे ती तर शासनाच्या नावाने होणे क्रमप्राप्त होते। त्यामुळे मी आपल्याला स्पष्ट स्पेसिफिक उत्तर दिलेलं आहे की प्रकल्पग्रस्त असेल तर मूळ जागा ही शासनाच्या नावाने होईल। आज काय होते, बहुतांश ठिकाणी जेव्हा धरणामध्ये पाणी कमी होते आणि जो मूळ शेतकरी आहे तो अनेक ठिकाणी शेती जोत करत असतो, परंतु ती जमीन प्रत्यक्षामध्ये शासनाच्या नावाने असणं आवश्यक आहे। शासनाच्या नावाने फेरफार झाल्याशिवाय ते करता येत नाही। त्यामुळे मी सभागृहाला आश्वस्त करतो की या प्रकरणी पुढील 2 महिन्यामध्ये चौकशी करून उचित कारवाई करण्यात येईल।